तर नागपूर हिंसाचारानंतर तिसऱ्या सकाळी म्हणजेच गुरुवारी आज देखील संचारबंदी कायम राहणार आहे। यामध्ये आज कुठलीही शिथिलता दिली जाणार नाही। याद्वारे नागपूर पोलीस दंगलखोरांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। यापुढे रमजान, ईद, गुढीपाडवा, नवरात्र, रामनवमी अशा सणांची रांग आहे। त्यामुळे परत अशा घटना घडू नयेत यासाठी नागपूर पोलीस सावधगिरी बाळगत आहेत। अधिक माहिती घेऊयात। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, एकीकडे अपेक्षा होती की संचारबंदी उठावी, मात्र अजूनही काही संचारबंदी उठत नाहीये। काय नेमका संदेश दिला जातोय नागपूर पोलिसांकडून? नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी आहे। नागपूरमध्ये 33 पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे 1/3 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही संचारबंदी आहे। त्यामुळे काही ठिकाणी ही संचारबंदी का कायम ठेवली आहे तिसऱ्या दिवशी, तर संवेदनशील काही भाग आहे त्या भागामध्ये ही संचारबंदी ठेवण्यात आलेली आहे। मुळात हिंसाचार ज्या ठिकाणी झाला होता तो फक्त 2 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे। मग बाकी ठिकाणी जे या 2 पोलीस स्टेशनचा फक्त हिंसाचार झालेल्या भागात 2च पोलीस स्टेशनची हद्द येते। मग इतर 9 ठिकाणी संचारबंदी जी लावली आहे ती उपाययोजना म्हणून लावलेली आहे। त्यामुळे आगामी 1-2 दिवसातच यातल्या हळूहळू टप्प्याटप्प्यानं संचारबंदी जी आहे ती उठवली जाईल, असं नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलं होतं। पण ती कधी उठवली जाईल या संदर्भात अद्यापपर्यंत काही ठोस माहिती काही पोलिसांनी दिलेली नाही। पण पोलीस आपली रणनीती आहे ती आखत आहे बरोबर, की कुठे सोशल मीडियाचे पोस्ट कुठून आले, लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे का। त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं ही संचारबंदी उठवली जाईल। आता नागपूरचा इतर भाग जो आहे तो त्या ठिकाणी जनजीवन सर्वसामान्य आहे आणि ज्या कर्फ्यू संचारबंदी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे फक्त शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद आहेत आणि बाकी परीक्षा असतील, कॉलेजेस असतील त्या ठिकाणी मात्र सुरळीत सुरू आहे। आता राहतो प्रश्न तपास कोर्टपर्यंत आला। त्या तपासामध्ये बांगलादेशी कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं आहे आणि काही बांगलादेशी सोशल मीडिया अकाउंट्स असतील किंवा बांगलादेशी तिचे काही कंटेंट जे आहेत ते पण कंटेंट इकडे व्हायरल करण्यात आले आणि या कंटेंटच्या माध्यमातून माथी भडकवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जवळपास 500-600च्या पेक्षाही जास्त सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांनी तपासलेले आहेत आणि हे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहे यात जवळपास 50,000 60,000 फॉलोअर्स आहे आणि या फॉलोअर्स जे आहे हे बांगलादेशी कनेक्शन यात उघडला। हे बांगलादेशी घुसखोर नागपूरमध्ये असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनीच केला होता। किरीट सोमय्या नागपुरात आले होते तेव्हा सुद्धा या प्रकरणामध्ये प्रश्न उपस्थित झाले होते की बांगलादेशी घुसखोरांना प्रमाणपत्र कोण देतं। त्यामुळे हे जे बांगलादेशी घुसखोर आहे यांच्या मार्फत काही तिकडून चिथावणी करून काही कनेक्शन काही आहे का या संदर्भात सुद्धा तपास जो आहे तो नागपूर पोलीस करतायत। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झालेला आहे आणि इतर कलमांन्वये जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले। आतापर्यंत 66 पेक्षाही जास्त लोकांना अटक झाली आहे आणि आज आणि उद्या हा आकडा 100वरती पार होईल। नक्कीच तुमच्याकडनं अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत।